पुन्हा एकदा स्वागत है भावों बहनों टकल्याच्या ब्लॉग में। तो आपका स्वागत है टकला हैवान के ब्लॉग में। अभी मेरे साथ है मेरा दोस्त तुषार और हिमांशु, और ये इधर है हिमांशु हाथ जोड़े जो किसी के चप्पल ना जोड़े। तो अभी हम निकले हैं अपने गांव पर घूमने के लिए, और हमारे सामने गए हैं देवानंद भाऊ। अबर आए यहाँ पर शिला की जवानी मेमने मेंढ्या, तर यायला विचारतो कोणत्या कोणत्या नावात तुमची म्हणजे, तर आपल्याला काही मेंढ्या भेटल्या तिथून। तर पहिली मेंढीचे नाव आहे गीताबाई, हे शांताबाई, हे शिलाबाई। हो शिलाबाई कुठं चालली हो तू? हे भेटले आपल्याला गीताबाई, हे याचे मेमने। तर ह्या चालल्या आता तिकडं राजस्थानकडं वापस। आपला बरसातीचा सीजन चालू आहे, तर एवढ्या साऱ्या मेंढ्या आमच्या गावातून चालल्या होत्या। तर आम्ही जात होता शाळेकडं येऊन गेलो शाळेच्या अंदर। तर शाळेच्या अंदर आम्हाला दिसला पंचायत समितीतून जो डग्गा भेटला वाला, जो कचरा काढी नाही का फेकते गावातला नेऊन तो बाहेर तो वाला, तर हा व्यक्तिगत डग्गा आला याचा। दाखवतो तुम्हाला हा डग्गा, याच्यात काही उपयोग पडला नाही, पुरा कचरा काढी होता। पुरा हाच कचरा ह्याला कधी वापरण्यात नाही आला, पुरा ग्रामपंचायतीने कधी गावात चालवलं नाही आले ना। हा पुरा पुरा भंगार होऊन गेला, पुरा खराब होऊन गेला। त्याच्या ढाचा वाचल्या हा कबाडीत विकायच्या कामाचे झाला। एवढा म्हणजे निष्काळजीपणा या ग्रामपंचायत मध्ये, काही उपयोग नाही केला। एवढा मोठा सामान घेतला पंचायत समिती